आता आपण बघूया, की नक्की नॅट आपला जो मेन टॉपिक आहे त्याबद्दल आता आपण समजून घेऊया, ठीक आहे. तर नॅट स्टँड्स फॉर नेटवर्क ॲड्रेस ट्रान्सलेशन. ओके. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, की तो काय करतो ना, प्रायव्हेट आयपीला पब्लिकमध्ये ट्रान्सलेट करतो सॉरी. आणि सिमिलरली पब्लिक आयपीला प्रायव्हेटमध्ये ट्रान्सलेट करतो. आता ह्या नॅटचे ना 3 टाइप्स आहेत. ओके. एक आहे स्टॅटिक नॅट, एक आहे डायनॅमिक नॅट आणि थर्ड आहे पॅट, दॅट इज पोर्ट ॲड्रेस ट्रान्सलेशन. ओके. हे पॅट पण आहे, ते नॅटचंच एक सब टॉपिक आहे. तर आपण हे जे तिन्ही टाइप्स आहेत ना, हे आता आपण एक-एक करून समजून घेऊया. जेणेकरून तुम्हाला समजेल की नॅट ॲक्चुअली वर्क कसं करतं ते. ओके. तर चला स्टार्ट करूया. आता स्टॅटिक नॅटपासून स्टार्ट करूया. स्टॅटिक नॅट काय आहे ना मित्रांनो, की एक पर्टिक्युलर प्रायव्हेट आयपी असेल. त्या पर्टिक्युलर प्रायव्हेट आयपीला ना एक पब्लिक आयपी असाइन केला जातो. तो त्याला परमनंटली अटॅच केला जातो, परमनंटली फिक्स्ड केला जातो. आणि जर त्या पर्टिक्युलर प्रायव्हेट आयपीने जर काही इंटरनेटवर जायची रिक्वेस्ट पाठवली, तर एक पब्लिक आयपी जो त्याला असाइन आहे, तोच नेहमी घेऊन तो पब्लिकली जाईल. ठीक आहे. हे मी तुम्हाला आता कसं ते मी एक्सप्लेन करतो. फॉर एक्झाम्पल, इकडे एक सिस्टम आहे. ओके. ज्याला की एक प्रायव्हेट आयपी असाइन आहे आधी सर्वात पहिलं तर 192.168.1.1. ओके. हा याचा प्रायव्हेट आयपी आहे. आता स्टॅटिक नेटमध्ये काय होईल ना, एक पब्लिक आयपी ऑब्व्हियसली एक पर्चेस करावा लागतो. तर सपोज करा की इकडे एक पब्लिक आयपी आपण पर्चेस केला आहे, जो की आहे 1.1.1.1. आता ह्या केसमध्ये काय होईल स्टॅटिक नेटमध्ये, की हा पर्टिक्युलर पब्लिक आयपी ह्याला अटॅच केला जाईल. ठीक आहे. म्हणजे काय, ह्याला हा असाइन केला जाईल, हे दोन्ही बाइंड केले जातील. ठीक आहे. जेणेकरून काय होईल, जेव्हा पण हा पीसी आहे, सपोज पीसी 1 आहे. हा पीसी 1 जेव्हा-जेव्हा इंटरनेटवर इंटरनेट सर्फ करेल तेव्हा, ओके, हा एकच पब्लिक आयपी घेऊन तो नेहमी इंटरनेटवर जाईल. ओके. दुसरा जर पीसी असेल तर तो ह्याला यूज नाही करू शकत या पब्लिक आयपीला. स्टॅटिक नॅटमध्ये जेवढे पीसीज असतील ना, तेवढे पब्लिक आयपी गरजेचं आहे. सिमिलरली जर अजून एक पीसी असेल ना, तर त्याला तुम्ही ही पब्लिक आयपी परत ह्याला पण असाइन नाही करू शकत. मग ह्याच्यासाठी अजून एक पब्लिक आयपी तुम्हाला असाइन करावे लागेल, एक पर्चेस करावे लागेल, जे की खूप कॉस्टली आहे. तुमच्या डिव्हाइसेसमध्ये तुमच्या कंपनीमध्ये जर 30 डिव्हाइसेस असतील, तर तुम्ही 30 पब्लिक आयपी पर्चेस करावे लागतील, जे की खूप कॉस्टली आहे. तर मेनली हे स्टॅटिक नेट कधी यूज होतं, एका पर्टिक्युलर सर्व्हरला वगैरे जर आयपी ॲड्रेस असाइन करायचे असेल ना, तर हे स्टॅटिक नेट आपण यूज करतो. एका सर्टन जसं की सर्व्हर आहे, त्याची आयपी ॲड्रेस ऑब्व्हियसली चेंज नाही होत. तर सिमिलरली आपण त्याला हे बाइंड करू शकतो, एक पर्टिक्युलर आयपी ॲड्रेस. ओके. आणि मग तो आपण त्याला यूज करू शकतो. तर आता आपण काय समजलं स्टॅटिक नॅटमध्ये, की एक जर प्रायव्हेट आयपी असेल ना, त्याला आपण नेहमी एक पब्लिक आयपी ॲड्रेस अटॅच करतो आणि तोच घेऊन तो नेहमी पब्लिकली जाऊ शकतो. ओके. तर एवढं सिंपल असतं स्टॅटिक नेट.